आज आज फार मोठा भाग्याचा दिवस आहे मित्रांनो. आज आमच्याकडे ICAR नागपूर संत्रा मोसंबीचं जे संशोधन केंद्र आहे त्यांचे सदस्य आमचे मित्र पडलवार साहेब आमच्याकडं मोसंबीच्या पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीनं आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जमिनीची काय पोत आहे काय नाही आणि काय करावं या दृष्टिकोनातून आजचा आमचा वनभोजनाचा आणि शिवार फेरीचा एक घडून आणलेला जबरदस्तीनं घडून आणलेला एक कार्यक्रम आहे. हा प्रोग्राम जतकर साहेबांनी घडून आणला 2 महिन्यापासून. मी प्रथमतः तुमचा आमच्या पडलवार साहेबांचा त्यांच्याकडूनच सगळ्यांना परिचय करून द्यायचं सांगतो. सर नमस्कार, मी संदीप पडलार आणि माझ्यासोबत जे आहेत हरळे साहेब ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आम्ही याच्यामध्ये सहकारी आहोत. आणि काल परवा पंजाब हरियाणाचा दौरा आम्ही केला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही संत्रा मोसंबीच्या बागेबद्दल आणि काही नवीन प्रयोग तिथं पण आम्हाला शिकायला मिळाले. आणि आज आम्ही मुडाना येथे आहेत जतकर साहेबांच्या सहकार्याने नवीन प्लॅन्टेशनसाठी नवीन नियोजन करण्यासाठी महागाव तालुक्यामध्ये आलेलो आहोत. तुमचं ते मोसंबीच्या रोपाच्या उत्पत्तीबद्दलचं थोडंसं सांगा, म्हणजे आपण शेतकरी लोकांना भारतामध्ये मोसंबी संत्रा लिंबूवर्गीयमध्ये 5 रूट स्टॉकवर काम करत आहोत. त्याच्यामध्ये रंगपूर, रफलेमन, आलिमो, लिओ क्राओ आणि जवळपास 12 जाती संत्रा मोसंबीच्या त्याच्या पण काम चालू आहे. आणि जैनच्या ज्या जाती आहेत पेरा, हॅमलिन, नटाल, व्हेलेन्शिया ह्या जातीत माहूर तालुक्यात लागवड झाली. आता नवीन आम्ही पंजाब हरियाणाचा दौरा केल्यानंतर मँड्रिनमध्ये फर्मोट मँड्रिन, जाफा, रेड ब्लड ह्या जातीचं सुद्धा आम्ही यावर्षी नियोजन करणार आहोत. आणि नवीन जाती नवीन संशोधन हे केल्याशिवाय शेतकरी पुढे जाणार नाही. आणि जवळपास आपण याच्यामध्ये 80% ही लागणारे निविष्ठा आणि खते वगैरे सर्व हे आपण शेतामध्येच तयार करतो. म्हणजे उत्पादन खर्च कमी कसा येईल ह्याकडे संत्रा मोसंबीच्या बागा पुढे कशा जातील, उत्पन्न कसं वाढेल यासाठी आपण शेतामध्येच सर्व निविष्ठा तयार करून याचा उपयोग घेत आहोत. म्हणजे उत्पादन खर्च कमी आला म्हणजे ऑटोमॅटिकच त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नफा होईल. ह्या प्रकारे नियोजन चालू आहे. धन्यवाद. आता मागच्या वेळेस तुम्ही जे दिलेले जे प्लांट्स होते ते बघा अशा पद्धतीनं आता छाटणी वगैरे झालेली आहे. आता तुमच्याकडून जे काय फ्युचरचं जे प्रो आहे आता काही झाडं जे आहेत ना ते पिवळे पडून काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत मला वाटतं. याची छाटणी बिंडी बराबर आहे की चुकलं काय? चांगली केली छाटणी, चांगली छाटणी केली. आणि हे जे आपण जे बुंद्याला लावा लागलो ना हे नको, कारण याचा जॉईंट इथं आहे, लावायला नाही पाहिजे. म्हणलं होतं मी खराब करते सगळी इथं जॉईंट आहे. हे उघडं खोडान करून घाल ते असं. हे जे जॉईंट आहे याचा सायन हा उघडा असायला पाहिजे, नाही तर इथून बुरशीजन्य रोगाचा फाटोत्ताराचा शिरकाव होतो समजा वरतून. हे बेड कमी करून घ्या. फ्यूज नका ते बरं. हे जे वॉटर शूट आलेले आहेत त्याचं काय छान नियोजन केलेलं आहे. नियोजन छान आहे. आता हे काय करावं म्हणजे शेणखत आणि मळी मिक्स करून याच्यात बुडाला नाही काठालाच टाकायची आणि साईडनं तेच चालतं. तसं पण चालते, काय प्रॉब्लेम. आता मुळ्या त्याच्या खाली तर नाही, मुळ्या इथंच आहेत याची समजा मूळ त्याचं इथंच आहे, इथंच लावून टाकायचं काठानं. याला हे करून घ्या बेड तुम्ही. वाढ चांगली झाली आहे कारण जमीन चांगली आहे तुमची, त्याच्यामुळे छान आहे. जोमानं वाढणार. इथून काढायचं, इथून काढून घ्या. याच्यामध्ये काय राहते ते ह्या बाकी फांद्यापेक्षा ते फांदी जोरात वाढते. खालची वाढलेली वॉटर शूटच होती, ही वॉटर शूट होती, हे नव्हती. ते नव्हती ती मोठी एकदम पूर्ण सरळ. फांद्याचा प्रयोग करू. बरं. आता यावर्षी आम्ही 2-3 बगीचे तसेच करणार आहोत. त्याला बेंड करायचं. शेवग्याला करते तसं. असं बेंड करायचं. हे असं बेंड केलं समजा 4-5 ब्रांचेस पूर्ण खाली बेंड करून बेंड असं बेंड केलं समजा तर इथे सूर्यप्रकाश भरपूर पडतो.
या पद्धतीने. त्यांनी ते शेवग्याले पाहिला मी ते प्रयोग. ते काय करतात 4-5 ब्रांचेस मोठे ठेवतात, खाली बांधून देतात आधी, मग ते तशीच वळते खाली. पुढे म्हणते आणि काही म्हणते केव्हाही नर्सरीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मातृवृक्ष बघण्याआधी तुमचे रूटस्टॉक किती आहे विचारा. त्याच्याकडे जर 10 रंगपूरची झाडं असेल तर त्यानं 3 ते 4 हजारच रोपं तयार करू शकते. त्यानं जर जास्त करत असेल तर मोडकून घ्यायची की ही शाळा कुठून तरी बरं. हे सर्व मेन प्रॉब्लेम संत्रा मोसमीमधला सर्वात रूटस्टॉकचा आहे. रूटस्टॉक चांगला असावा, बेड चांगला असावा, पाणी निचराप्रमाणे राहू द्या, काही कमी पडत नाही याला मोसमीला. इकडून आल्यावर जाता ही जी आहे ना ही 1.5 एकर आणि ते 1.5 एकर 3 एकरचा जे आहे ना याच्यात मोसंबीचं सगळं डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल ना. काही काही अडचण नाही, काही नाही, जमीन चांगली आहे. एकदम चुन्याचं प्रमाण नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. तरी तपासून घेऊ आपण. चुना आम्ही सांगतो ना, चुना 12-13 राहिला तरी आपण मेंटेन करू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. पण रूटस्टॉक रंगपूर पाहिजे. ज्या जागी आहे त्या जागी ते बरोबर. ते जंबेरी असलं की गेलं बोंबल. नाही, जंबेरी असलं ताण सहन करत नाही, पाणी सहन करत नाही, जास्तही सहन करत नाही. त्याच्यानंतर रोगाला लवकर बळी पडते. सीबी चालवायचं कसं शिकले मग तुम्ही? मी नाही तेल शिकलं, मी ट्रॅक्टर चालवतो. चांगला आहे. इकडे सोलर प्लांट परवा हे सुरू आहेत पण झाला. आपल्या जगात. हो हो, पूर्ण शेतच तिथपर्यंत आहे. 30 एकरचा प्लॉट आहे बस 8-12, पण त्याच्यात 20-22 एकर तिला असेल. हो, आता ते टेकडे आहेत ना त्याच्यात. बांधी टेकले आहेत. पण तुम्ही जमिनीचा खरोखर उपयोग घेतला समजा, म्हणजे लेवलिंग हे ते करून हो हो, हे सगळं तळच होतं हे. 20-22 वर्षापूर्वी हे सगळी जमीन पडीत होती. इथून इकडे शेवगाच होता साहेब, पूर्णच गेला ते. मामा आमचे मामा लोक हसायचे आम्हाला. अबे मातोड्यात खाऊन खेळायला लागले रे, काय भेटणार आहे बे, इकून टाका रे, असंच करायचे ते. कोणाला फुकून टाका रे असं करायचे. वर्ष तर मग आता काय करावं म्हणून मी इकडे शेतीकडे वळलो. जेव्हापासून तुम्हाला सांगतो याच्यात काम केल्यामुळं मला बरकत इतकी आहे की ते सांगतो ना, याच्यात बॅलन्सिंगच आहे. एक समाधान लाभते. नाही बॅलन्सिंगच आहे. त्याच्या आधी माझ्यावर पैसा भरपूर आला पण टिकला नाही. जसा आला तसा गेला समजा. जसा आला तसा गेला. पण याच्यात कसं आहे, याच्यात समाधानी काम आहे. आणि कसं होतं, शेतामध्ये आलं की माणूस निवांत होऊन जाते. बाकी काही जरी टेन्शन असेल समजा, तणाव जरी असेल तरी तणाव शेतीमुळे कमी होईल. इकडं म्हणजे आता आपल्याकडे पाणी याच्यातून कुठलं तर पाणी जाईल तर याच्यासाठी कोणते झाडं लावा इकडे? नाही, नारळाचे वगैरे नाही. लावता. हे किती दिवस राहू शकते पाणी एखादं कुठलं तर? 4 दिवस लई झालं. 4-5 दिवस. मग तुम्हाला याच्यामध्ये सीताफळ घ्यावं लागेल. सीताफळाला काही पाणी नाही. विहिरीची कंडिशन बघा, अजिबात म्हणजे छोटीशीच विहीर आहे, पाणी पण जात ते वरून पर्क्युलेशनच राहते ना तलावाचं. कॅनलच्या तर पाण्याची ते गरजही नाही. काहीच नाही, कोणतंच कमी पडत नाही इकडे. बरीच आहे पाणी. मे महिन्यामध्ये इतकंच पाणी कॅनलचं राहते. पाणीच घेत नाही. काही गरज पडत नाही. मे महिन्यात एवढंच पाणी राहते. आणि विषय कसा आहे की हे जे नदीच्या नाल्याचं पाणी आहे ना, ह्याच्यामध्ये ट्यूबवेलच्या पाण्यापेक्षा पाणी चांगलं राहते. चांगलं राहा. म्हणजे सर्वच घटक जे आहे हो हे याच्यात मिसळतात ते वाहत्या पाण्यामध्ये. हे मे महिन्यामध्ये बी खाली जात नाही. म्हणजे जाते पण आटत नाही. आटत नाही. त्याला झाला मग आटत. 5ची एक मोटर, 3ची एक मोटर, म्हणजे सोलर 3 मोठं तिन्ही बी लावल्या तरी ते मोटरी बंद करायचं काम. परवा फिटिंग झाली याची सोलरची, छान झालं ते. छान पाणी सगळं चालायला लागलं. हे आता नवीन जाती आल्यामुळे फक्त तुमची डेअरिंग पाहिजे. आता मी तर यावर्षी ते फॉर्मॅट मॅन्ड्रीन लावत लागलो मी स्वतः याच्या समजा. तुमची डेअरिंग जर असेल समजा तर फॉर्मॅट मॅन्ड्रीनच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. सिल्लेस किनोच्या बाबतीत कलर येत नाही ना, तर कलर आपल्याला आणता येते, त्याचं तेही काय अवघड. लोडिंगच्या बाबतीमध्ये 2-2 क्विंटल लोड का आला म्हणतो मला सांगा. 2 क्विंटल 2.5 क्विंटल झाड आता. आणि विषय कसा आहे, आपण जे आहे ना मराठवाडा विदर्भातले शेतकरी पंजाब राजस्थान सारखे डेअरिंग नाही करत. नाही आमचं डेअरिंग आहे, आम्ही काही लावतो, त्याचा काही विषय नाही. आणि त्या जाती तिथं रुळलेल्या आहे ना. मी सांगतो ना, जिथं संत्रा येते, जिथं मोसंबी येते ना, तिथं कोणत्या बी जाती येते. असं नाही की त्या पंजाब हरियाणामध्ये आपल्या इथे येत नाही, असं नाही. ते व्हिडिओ बघितला त्याचा वेस्टेज आणि त्याचा उपयोगही तेवढा होत नाही, प्रमाण जास्त झाल्यावर. आणि तुम्ही जर काही न टाकता महिन्याला जर तुम्ही 400 लिटर जर सलरी सोडत असाल शेणखताची, तर मी सांगतो की तुम्हाला काही टाकायची गरज काय टाकायची उगं वेड्यासारखं आलेलं
टाकलं की सोडायचं आलं टोलं सोडायचं. आता तुम्हाला घरी अमिनो ऍसिड तयार करता येते, फोलिक ऍसिड तयार करता येते, जे बाकी काय आहे ते करता येते. आपल्या मासळ्याचं तुम्ही वेस्ट जरी आणलं तुम्ही गूळ टाकून दिलं त्याच्यात तुमचं अमिनो ऍसिड. ते अमरावतीचा कसं काय आहे साहेब ते निसर्ग फाउंडेशन हा? चांगलं आहे ते ट्रस्ट म्हणून काम करते ते, खत- आणि त्याचा काही रोल नाही त्याच्यात, खत खताचा आणि- रोल नाही त्याचा. असं त्याच्या बोला तुम्ही बोलू शकता खत ते खत लिंबोळी आईल सूर्य. हे आम्ही बनवतो ना दरवर्षी. जिप्सम पण लई जमा करून द्यायला सगळे. नाही जिप्समचं एक काम करायचं, जिप्सम 2-3 शेतकरी मिळून राजस्थानमधूनच आणायचं खाणीतून. ट्रकच भरून आहे. तुम्हाला काय काय किती 70 रुपये म्हणे का 100 100 रुपये क्विंटल म्हणे, आणि 100 रुपये यायला लागते. म्हणजे आपल्याला 250 रुपये कुठून जागार पडते. लूज आणाच तिथून, ते गाडीच लूज येते, गोदे बिदे भरायच्या भानगडीत पडत नाही. भानगडे वाढणं जोडणं कुठं करायचं. त्याला अजून 50 म्हणजे अजून 200 रुपये वाढते. हो आपल्याला एक ट्रक बोलवायलाच हा, वाटते. एक ट्रक बोलून घ्या समजा, बोलवायचं. लाल भडक येऊन जाते तिसऱ्या ट्रकात. आलाय का हो येते. त्याच्यापेक्षा खास त्याच्यापेक्षा ते लाल येत होता की नाही, त्याच्यापेक्षा याला कलर आला मार्केटमध्ये. याला उलट क्विंटलला 50 ते 60 रुपये जास्त मिळाले. गोडीला चांगला आहे ते. गोडीला म्हणलं तर 10-12 ब्रिक्स आहे ते. गोडीला चांगला आहे, आपल्या संत्र्याला नाही का ते. पण कसं आहे, संत्र्यापेक्षा गोडच आहे ना. आपल्या संत्र्यापेक्षा गोड आपल्या आणि आपल्या संत्र्यापेक्षा संत्र्यात टिकाऊ दमदार आहे. नाही, टिकाऊ आहे ते. टिकाऊ आहे, असं पडलं तर फुटत नाही. आणि तुम्ही झाडावर आता पडलं तर मी त्या आम्ही दिवशी आपटू आपटू बघितलं. त्या दिवशीचे फळं आणले की नाही, आज सकाळी खाल्ली मी. मी म्हणजे त्याच्यात काही झालं नाही समजा. फक्त कसं आहे ते, आता रेड ब्लडचा प्लॉट महाराष्ट्रामध्ये कोणाचाच नाही. आता मी यावर्षी रेड ब्लड लावतो आणि जपायला लावलो, कारण त्याचं जे गोडीचं प्रमाण आहे. आता मी फळ मोठं असं फळ आहे चांगलं. चांगला असं फळ आहे, भरपूर फळ आहे. 1 किलो फळ नाही हो, नाही, 2.5 आता हे क्विंटल जे 3 क्विंटल ते लोड आहे त्या झाडाला झाडाला. लोड आहे. झाडाला त्या आपल्याला जे तो प्लॉट शिल्लक ते तुम्ही म्हणले ते. रेड ब्लड लावता येईल. हा लावता येते, लावता काही प्रॉब्लेम नाही. सेम म्हणजे आपण जेवढ्या मोसंबी लावतो ना, त्या मोसंब्या ज्या आपण याच्या जैन कंपनीच्या व्हरायटी लावल्या की नाही, त्याच व्हरायट्या त्या शिल्लक. राजस्थान मधला फक्त ह्या जैनच्या व्हरायट्या गोड नाहीत, त्या गोड आहेत. आता आम्हाला काल चांगलं ठोकर आहे. दणके आहे. तरी आपल्या पद्धतीने केल्यावर तर अजून घ्यायला आता मी सांगतो, ज्या माणसाला 6,000 किलो मध्ये 5 त्याला लोड आपल्या जास्त होते, ट्रीटमेंट 4 नुसार मध्ये 2 किलो वर्षापासून होत आहे. 8,000 टन 8,000 क्विंटल मोसंबी होती. किती एकर मध्ये? ते त्याचा आहे ते 40 एकरचा प्लॉट. 40 एकर त्याला ते बीत फक्त प्रयोग केला समजा त्याला, आपण जे सांगतो ते. आता यावर्षी त्यानं बिनधास्त केला. 50 एकरवर बिनधास्त करतात, करतो म्हणाले. पूर्णच करतो म्हणतात. त्याचे पूर्ण सिस्टीम बदलून टाकून दिली. त्यानं ते रोटोवेक्टर मारत होते, म्हणलं मशागत बंद. करायचं हे नाही. तार कंपाऊंडच्या थप्प्या बाजूला होते, थप्प्याला थप्प्या. थप्प्या होते. ते काय कारण झालं? त्याला आपण आपल्या पद्धतीने त्याला सांगितलं, पाणी Treat लिमिट केले, मध्ये द्यायला, पाणी देण्यापासून. स्लरीचा वापर. त्याच्यानंतर एकदा फलधारणा झाली की त्याला तोड होईपर्यंत त्याच्यात नांगर रोटोवेक्टर काहीच नाही. सुरुवात झाली हा, पण एकदा फ्लोरिंग सुरुवात झाली की मशागती बंद. म्हणजे फुलोरे आला की बनते. बंद. मग ते किती राहू द्या, केवढंही गवत होऊ द्या, त्याला आपण तणनाशकाला मेंटेन करायचं नाही तर मग ब्रश कटर ते आता लोटाचं ब्रश कटर. ते निघलं तणनाशक नाही तणनाशक तणनाशक जमते मारता येते, काय होतं. त्याला जे शिफारशीत तणनाशक आहेत, राऊंड ऑफ पॅराकॉट, ते आपल्याला मारून म्हणजे तेही आपण तेवढ्या प्रमाणात मारत नाही मरून जाऊन. ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हावं, म्हणजे ते वाळत त्याचं कार्बन तयार व्हावं. आता मी टोंगळ्या एवढं वाढू दिलं. यावर्षी तर मी माझ्या बागेला 10 एकरला मी तणनाशक वापरलं नाही, कारण ते एका लिमिटपर्यंत वाढत गेलं आणि आज जळत आलं. बरोबर आहे. म्हणजे हे आपल्या लक्षात आलं यावर्षी मला, की त्या मर्यादेपर्यंत वाढते ते आणि त्याच्यानंतर खाली येते. आपोआपच मरते. पाणी आपल्याला काय भीती राहते, बाग बुजून जाते का, बाग बुजून जाते का, हे होते का, काय सुद्धा. तुम्ही तणनाशकाचा खरं पाहिलं तर तणनाशकाचा आपण कार्बनमध्ये रूपांतर करू शकतो, याचा उपयोग आहे. आणि फळबागेमध्ये शक्य आहे, या पिकात नाही होत. फळबागेमध्ये आपण काही करू पिकालाच शकतो. खाऊन जातं. बरं तर ते त्याची अन्नद्रव्य खाणार नाही का आपल्या झाडाची? कोणतं गवत की हा. त्याचं जीवनच आहे 90 दिवसापर्यंत. हो. 90 दिवसानंतर मरते ती. हो. तर ते पडलेला हे वाळलेली जी काडी आहे की नाही, हो. ते ऑटोमॅटिक खत तयार करते. कार्बन ऑटोमॅटिक तयार होते. याचंच खत तयार होते. ते असं आता ते दुसरं पावडर निघालं. हे शिल्लेस किन्नो 1932 ला लावलेला आहे, जाफा 32-33 ला लावलेला आहे. असे लोक आहेत ते पंजाब हरियाणामध्ये. आपण ट्रायल घेत नाही, आपण भितो आणि त्याच जाती त्याने लावलेले उत्पन्न घ्यायला आले, पैसे बनवायला आले. आपल्या इथं 2020 ला रिसर्च सेंटर म्हणते की ह्या जाफा रेड ब्लड लावा म्हणून, शिल्लेस किन्नो लावा म्हणून. म्हणजे किती मागावं आपण. तेच एक हे कन्फ्युजन आहे सर, की मोसंबी लावायची तर कोणती जात चांगली राहील हा, आपल्या? मोसंबी
फुले हो, आपल्या न्यूझीलंडमधून काढलेली आहे. हो, जबरदस्त व्हेरायटी हो. आहे. पानं मोठे आहे तिचे हो. आणि उत्पन्नाला नटाल व्हेलेन्शिया सारखीच आहे. गोडीला चांगली. गोडीला चांगली आहे. चमडा जाड आहे, टिकवण क्षमता आहे. दिल्ली कलकत्त्याला ग्रीन आता इथे हिरवा टाकला तिथे हिरवा निघते, पिवळा निघत नाही. पतली चमडीवाला चांगला का जाड चमडी चमडी किती कमी करायची मी करून देतो तुम्हाला. त्याचा हो, ते नाही. तसं आहे. ते सोपं काम आहे. ते किती जाड राहू द्या तुम्हाला मी सांगतो ना. अशा थिकनेस सारखे करायचं थिकनेस सांगा, पण थिकनेस सारखी आपण केलं तर ती दिल्ली टिकत नाही. कलकत्त्याच्या मार्केटला टिकत जात नाही. नाही. ट्रान्सपोर्टिंग मध्ये आहे की नाही. आता पहिलं कसं होतं, तणीस लावून नेत होते. हो. आता तणसाचे भाताचे तणसाचे नाही. रेट वाढले. त्याच्यामुळे मोसंबीला भाव पण नाही जास्त. 2000च्या 2500-2800 पर्यंत आहे. त्याच्यामुळे त्या लोकांना तणीस लावून परवडलं नाही. त्याला टिकणारी मोसम पाहिजे. म्हणजे गाडीमध्ये लूज जरी टाकली कुठं लावून तर जायला पाहिजे. असं हॅलो. 50 वर्षापासून घ्यायला गेले. गेल्यानंतर त्याचं काही संशोधन होतं की बाबा ह्या आपण जैनच्या व्हेरायट्या लावल्या ना, ह्या ज्यूसलेस खूप आहे, पण ह्या थोड्या म्हणजे काय म्हणते एकदम गोड नाही. म्हणजे गोडसाठी 9.5-10% ब्रिक्स पाहिजे त्याच्यात. Bricks म्हणजे आपल्या गोड. भागात गोड जास्त हा, मग आता गोड नाही, गोड मार्केटलाही चालते, हा गोड वरच्या लेवललाही चालते. तर मग आम्ही काय होतं की बाबा ह्या व्हेरायट्या सपक आहेत, थोड्याशा म्हणजे आंबट आहे. पैसे खूप होते त्याचे, हा पण चोरून एकही मोसंबी जात नाही. हं? पण मार्केटला दिल्ली कलकत्त्याच्या मार्केटला चालते, पण स्थानिक लेवलला तुम्ही नागपूरला इथे विकतो म्हणलं तर ह्या व्हेरायटी घेत नाही. ती प्रॉब्लेम येते. मग आम्ही असं शोधत होतो की बाबा ब्राझीलच्याच व्हेरायट्या ज्याचं संशोधनही झालं असेल, ज्याचं प्रोडक्शनही निघालं असेल, अशा व्हेरायटीच्या शोधासाठी आम्ही तिथे गेलो. आणि हे माझ्या कॉन्टॅक्ट होते 7-8 वर्षापासून आहे, पण त्यांना तेवढं नॉलेज नाही. कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर मग त्याचं ते उत्पन्न वाढलं, ते वाढलं. मग 2 वर्षापासून आम्ही एकदा हार्वेस्टिंग झाल्यावर आज आमचे मित्र अशी माणसं श्री पडलवार साहेब टोटल आमच्या शेतामध्ये सगळे माणसं हॉटेलच गोल फिरते. मला मोसंबी लागवड करण्याच्या पूर्वतयारीच्या मार्गदर्शनासाठी आलो होतो आम्ही. मग आता आज त्यांचं नाव शेतात. वनभोजनाचा शेताचं फार्मर हा, नाव आणि बाळासाहेब पंडागळे वडद शिवार आहे आमचं इथे. मग इकडं काही 3-4 एकर आधीचीच लागवड केलेली मोसंबी आहे. मग त्याच्यात आता परत नवीन काही जाती विकसित केलेल्या, त्याच्याबद्दल पडलवार साहेबांना त्यांची पूर्णतः माहिती आणि सर्वे केला. जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण आहे का, काय आहे काय नाही, पूर्वतयारीची सगळी संकल्पना आम्हाला सगळ्याला सांगितली. मग परिहार झाला सगळा, फील्ड व्हिजिट झाली. मग आता आम्ही नैसर्गिक वनभोजनाचा आनंद आनंद एक मस्त झाडाखाली बसून सगळेजण मिळून घेत आहोत. ह्या वनभोजनाचा आनंद आणि पैसे देऊन न मिळणार आहे का? तर असा वेगळ्या आगळ्या पद्धतीने आज आजच्या सगळ्या पूर्ण कार्यक्रमामध्ये चौकडे सौंदर्यानं नटलेला आहे पहाडाच्या सानिध्यामध्ये आम्ही आज जेवण करत आहोत. हा, व याच्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत. तर आता हे झालं सगळं. आम्ही तर जेवायला लागलो, पण तुम्हाला पण जेवायला आमंत्रण करतो. तुम्ही पण या जेवायला, आमच्यासोबत सामील व्हा. चलो ठीक आहे, धन्यवाद. कसं वाटलं जेवण मग आज? जबरदस्त, एकदम नंबर एक हा? नंबर एक चांगलं आहे. अति सुंदर घ्या सर. ओके.